त्यांच्या निधनानं मोठी पोकळी ही राज्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे। तर अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर काही प्रतिक्रिया समोर येत आहेत। दमदार आणि दिलदार मित्र गेला असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, तर दमदार नेता गेला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। अजित पवार अजिबात जातीय नव्हते असं राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। बारामतीच्या मातीतील एक झंझावात आज तिथल्या मातीत शांत झाला असं विनोद तावडे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे। दादा तुमचं नाव हृदयात कायम कोरलेलं राहील असं अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। तर अनेक राजकीय नेत्यांनी त्यानंतर श्रद्धांजली अर्पण केली आहे। मुख्यमंत्र्यांसहित अनेक राजकीय नेत्यांनी अजित पवार यांच्या अकाली निधनावर श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर अजित पवार हे राज्याच्या राजकारणातील एक दमदार नेतृत्व होतं, मात्र त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र हा हळहळलेला आहे। त्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आहेतच, मात्र महाराष्ट्रातील अनेकांच्या डोळ्यात सकाळी ही बातमी समजताच अश्रू आले। तर अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या राजकीय विरोधकांनी सुद्धा त्यांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। अण्णा हजारे, अंजली दमानिया यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे। 2011 पासून मी त्यांच्या विरोधात अगदी टोकाचं लढले, जीव तोडून मी लढले, पण असं कधी होईल असं कधी मनात सुद्धा आलं नव्हतं, कधी असे विचार सुद्धा आले नव्हते। आणि आज जे झालं ते अतिशय दुःखद घटना आहे। ही खूप खूप डिस्टर्बिंग झालं आणि वाईट वाटतंय, खूप खूप वाईट वाटतंय। त्यांना श्रद्धांजली अर्पण करते मी। त्यांच्या कुटुंबाला खरंच धीर द्यावासा वाटतोय, एकीकडे परमेश्वर त्यांना ती शक्ती देव अशीच इच्छा आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झाले याबद्दल शब्दाने सांगता येत नाही। अचानकपणे कोणाला गाजावाजा नाही, माहित नाही, काय नाही, आणि अचानकपणे सकाळी 8 वाजण्याच्या आतमध्ये ही बातमी जी आहे ती दुर्दैवी आहे। तर अजित पवार यांच्या निधनानं संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर शोककळा पसरली आहे। AIBच्या महासंचालकांकडून घटनास्थळाची पाहणी केली गेली आहे। पुढील सर्व चौकशी आणि निर्णय AIB घेणार आहे। तर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणची पाहणी सध्या सुरू आहे। AIB म्हणजे विमान अपघात तपास ब्युरो, आणि या